नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यास व गावात बेघर आदिवासी भिल्ल समाजाचे सर्वे करून ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागा आहे. त्यातून भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाची जागा राहण्यासाठी मिळवून द्यावी. तसेच जागा नावावर नसल्याने आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ देखील घेता येत नसल्याने जागा नावावर करून देण्यासाठी एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड, महाराष्ट्र संघटिका वैजयंता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर बेघर आदिवासी भिल्ल समाजाचा मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. यावेळी विजय दळे, चंद्रमान फुलपगारे, बाबासाहेब फुलपगारे, बाबासाहेब दळे, नवनाथ माळी, नवनाथ पवार, गोपीनाथ माळी, सुनील पवार, अशोक निकम, बाबासाहेब निकम, अर्जुन माळी, अंकुश माळी, महादेव माळी, लताबाई माळी, बबनराव गडाख, अण्णासाहेब पवार, हरिश्चंद्र पवार, भाऊसाहेब गडाख आदींसह नगर, शेवगाव, दहिवाड, बेरसडे आणि निमगाव, निप्ती, निंबोडी, कर्जत, मिरजगाव, श्रीगोंदा, तरडगव्हाण, सांगवी, शहर टाकळी आदींसह विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटना मोहन गोलवाड, महाराष्ट्र संघटक वैजयंताताई गोलवाड, महाराष्ट्र संघटिका शिवाजीराव ढवळे, माडा, नाशिक सभापती, स्थापक अध्यक्ष एकलव्य संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्याचे पदाधिकारी सगळे, प्रत्येक गावाचे आणि प्रत्येक तालुक्यातले सगळे पदाधिकारी आज कलेक्टर साहेबांना निवेदन घेऊन आलेले आहेत. आधी जागेचा जार काढा आणि घरकुलाचा जार मागे ठेवा. कारण का आदिवासींना जागा नाही, घरकुल आले तर जागा नाही. साहेब, अशी परिस्थिती झाली ह्या लोकांची. अहो, ज्याला 5 एकर जमीन त्यांना घरकुल आता चालू झालेत आणि गरीबांना कुठं घरकुलच नाही. तर बेडेव साहेबांना बी कलेक्टर साहेबांनी असे निवेदन दाखल करायला पाहिजे की बेडेव साहेबांनी आणि ग्रामसेवक यांनी बारीक चौकशी करून प्रत्येक बिलाटी जाऊन, प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक आदिवासी बिलांना भेटून आदिवासींना आणि त्यांच्या खरी समक्षात जाणून आणि यांना घरकुल जागा बसवायला पाहिजे. आधी जागा द्या आणि मग घरकुल द्या. जागा जर असली नाही घरकुल दिलं तरी चालन आदिवासींना, पण खरोखर देशाचा आदिवासी देशाचा मालक का जागा भेटत नाही आम्हाला गरीबांना? हो, मोठा एखादा माणूस आला की त्याच्या मागे पळते, गरीबाच्या कोण मागे पळणार? एखादा मंत्री आला, भाषण करतो, मी तुम्हाला घरकुल देतो, तुम्हाला जागा मिळवून देतो, आणि आम्हाला काय अहो राहायला जागा नाही गरीबांना. लाज वाटायला लागली. प्रत्येक आज जिल्हा अधिकारीच्या दारात यायला आम्हाला प्रत्येक बेडेव आहे, कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, प्रांत आहे, सगळ्यांच्या दारात आम्हाला लाज वाटायला लागली. सगळ्यांना यंत्रणा, कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना यंत्रणा असे लावायला पाहिजे. अहो का बिगर पगारवाले आहेत का खालचे अधिकारी नाही? तहसीलदार असू, बेडेव असू, प्रांत असू, ग्रामसेवक असू, यांना पगार नाहीत का? गरीबांना आज खाल्ली उद्याची पंचायत आणि यांना काय मागायला येतात? फक्त राहापुरती जागा. 10-10 हजाराचे पट्टे घेतात, 10-10 हजाराचे लाईट बिल घेतात आणि यांच्या नावावर का जागा होत नाही? प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र द्यायला पाहिजे कलेक्टर साहेबांनी. प्रत्येक बिलाटीत फिरायला पाहिजे. प्रत्येक गावात कोणता हा नगर जिल्ह्यातला तालुका एक सगळं गाव सुटता कामा नाही. नगर जिल्ह्यात जिल्हा, बीड जिल्ह्यात तीच परिस्थिती, सोलापूर जिल्ह्यातही तीच परिस्थिती आणि पुणे जिल्ह्यातही तीच परिस्थिती. तुम्हाला सांगतो, औरंगाबाद मध्ये तीच परिस्थिती आणि नाशिक मध्ये तीच परिस्थिती. कवर आम्ही सहन करणार आहे आणि एवढं आम्ही कलेक्टरला हात जोडून विनंती करतो. कलेक्टर साहेबांनी आमचं निवेदन जर नाही स्वीकारलं तर आम्ही परत धरणे आंदोलन करणार आहेत आणि मग आमची लेकरं बाळ इथं येऊन आम्ही ऑफिसला बसणार आहेत. आणि जोपर्यंत आम्हाला जागा नावावर होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठत नाही. आम्ही शेवट लुगड्याचं पाल देऊन तिथं त्या जागेत राहू, पण कमीत कमी आम्हाला जागा नावावर करून द्या साहेब, एवढीच आमची विनंती आहे. मी बबन शामराव गडाख, राहणार शहर टाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर इथला रहिवासी असून आम्हाला घरकुल बांधण्यासाठी जागा मागत आहेत. आमच्याकडे जागा उपलब्ध नाही. आम्हाला घरकुल आलं तर आम्हाला ग्रामपंचायत म्हणते उतारा द्या, आमच्याकडे उतारा नाही. म्हणून आम्ही 3-4 बार झाले आम्ही कलेक्टर साहेबाला ते आता निवेदन दिलं त्यांना का बाबा आमचं हे काम सगळे मार्गी लावा. आम्हाला घरकुल भेटलं तर कमी आमची जागा आमच्या नावे झाली पाहिजे. आम्हाला आमच्या लेकरा बाळाला राहता आला पाहिजे. आज हे नाही केलं, मग एवढ्या सरकार सांगते आम्हाला 20 लाख घरकुल गोरगरीबाला वाटायचे. हे द्यायचे कोणाला? एक तर जेवायला बोलायचं आणि वाढायचंच नाही. घरकुला देतात कोणाला? ज्या लोकांना 5 एकर 3 एकर जमीन आहे अशा लोकांना ते घरकुल देतात. ज्याला गरज आहे, आमचे लेकरं बाळ पाण्या पावसाचे भांडे कुंडे ठेवून आम्हाला ते पावसात पात्र्याखाली राहावं लागतं. आणि ते बळच जाऊन लोकांना ग्रामसेवक जातो त्यांना सांगतो तुमचे कागदपत्र द्या. ते म्हणजे आम्हाला गरज नाही घरकुलाची. म्हणजे ज्या माणसाला गरज आहे अशा लोकांना घरकुल द्यायला पाहिजे सरकारने. आमच्या गावाची अशी परिस्थिती साहेब, तिकडं ग्रामसेवक कधी चौकशीला येत नाही आमच्या गावात.
म्हणजे आदिवासीची चौकशी करीत नाही, अशी परिस्थिती आमच्या प्रत्येक तालुक्याच्या आदिवासीची आहे. मी नवनाथ गणपत पवार, ढोरसडे गावामध्ये राहणारा आदिवासी समाजाचा एक माणूस आहे, नागरिक आहे. तर आमच्या ढोरसडे गावामध्ये असे प्रश्न आहे की आम्हाला जागेचा मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा प्रश्न जागेचा आहे. आणि आमचे जे घरकुले असतात, हे घरकुल जे आलेले आहेत, हे घरकुल आम्हाला पहिलं सांगतात का तुम्हाला जागा उपलब्ध करावं लागेल, आमची तेवढी परिस्थिती नाही आहे. त्या आम्हाला असं वाटतं की बाबा सरकारने म्हणा कोणी किंवा आमच्या मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीतरी आमच्यासाठी गोरगरिबासाठी त्यांनी काहीतरी करायलाच पाहिजे. तर मग आम्ही ठिकठिकाणी आम्ही सगळे काही गोष्टीचे निवेदन देऊन बी सगळ्या काही गोष्टी केल्या आम्ही, पण आमचा कोण विचारच करीत नाही गोरगरिबाचा. आणि आमच्या 15-16 वर्ष झाले आमच्या घरकुल येऊन परत वापस गेल्या. मग वापस गेल्या कशामुळं याचा सुद्धा आम्हाला त्याचा अंदाज लागना. आता परत नवीन आल्या तर हे पण आम्हाला असं वाटतंय का हे होतेन का नाही होतेन याचं पण आम्हाला गॅरंटी नाही. जिजाबाई अर्जुन माळी निप्तीवरून आलेली आहे. आम्ही घरकुलासाठी आलेलो आहेत. आमच्या गावात निप्तीत घरकुल आले, पण आमच्या लोकांना काही एक बी घरकुल आलेलं नाही. आले ते सगळे मराठ्याच्या माणसाला आले, आणि ज्यांना घराची गरज नाही अशा लोकांना घरकुल आलेत. आम्हाला काय मागासवर्गीय लोकांना एकाला पण घरकुल आलेलं नाही. त्या घरकुलासाठी आम्ही इथं आलो. सरपंचाकडे गेलं का ते म्हणतात कुपन दाखवा, जागा दाखवा. कुठून दाखवायची जागा? वरूनच मग आम्हाला सरकारने जागा द्यावा, घरकुल बांधून द्यावा, असं काहीतरी आमच्यासाठी करावं ना. सरपंच लोक करीत नाहीत. कलेक्टर साहेबाकडे येऊन 2 महिने होऊन गेलेत, आम्ही येडे घालतो. हे पण काहीच अजूकी करीनात आमच्यासाठी. मग आता आम्ही काय करणार आहेत? आता आम्ही डायरेक्ट फॉरेस्टात जाऊन बसणार आहेत. डायरेक्ट झाडं तोडणार, तेच पालं ठोकणार आणि तेच राहणार. मी सुगाबाई भाऊसाहेब बर्डे ढोरसडेतून आले, आणि तुम्हाला सांगते एक समजा आमची हीच मागणी साहेबाला का बा आम्हाला राहायला जागा नाही, रानात शेत नाही, गावात घर नाही, आम्हाला काहीच आधार नाही, आम्ही निराधारी लोक, आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मी बाबासाहेब दळे, राहणार दैगावणी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. मी इथला रहिवासी असून मी कमीत कमी माझे 50 ते 60 वर्ष तिथं त्या जमिनीवर गेले, आणि ती जमीन आजोपर्यंत माझ्या नावावर नाही. आणि नाव घरकुलसाठी येते, पण घरकुल तिथं होत नाही. हा का होत नाही? शासनाने ते घरकुल एका शासकीय जागेवर बांधून देणे, आणि हीच मागणी आम्ही कलेक्टर साहेबांकडे हे मागणी दिली आहे. आणि काय प्रशासन ते देते, मागणी करते, काय पत्र देते, ही त्यांची आम्ही वाटणे आता वाट पाहू. आणि जर नाही निवेदन त्यांनी आमचं काही फेटाळलं तर आम्ही पुढचा आमचा मुद्दा काय करायचा, आम्ही काय आंदोलन करू, काय करायचं ते आम्ही ठरवू. मी महादेव आश्रम माळी, राहणार निंबोडी, तालुका, जिल्हा अहमदनगर. माझी अशी तक्रार आहे की बाबा आम्ही 40 वर्षापासून एका जागेवर राहतो. वाडवडील बी वाटेने करत असताना जे क्षेत्रात गट नंबर 309चा मालक जे त्यांनी कष्ट घेऊन म्हातारं तिथंच वारलं आमचं त्याच जागेवर. तरी बी नंतर आम्हाला पोलिसाची धमकी देऊन घर पाडण्यास नोटीस बिटीस देऊन बरं राहतं घर पाडाय अशी मालकाने आदेश काढून आम्हाला म्हणे आम्हाला इथं घर पाडून गाळपेर करायची, असं त्या मालकाचा आदेश आला आम्हाला. म्हणजे धमकी देऊ राहिलाय मालक. आणि मग आता नदी पात्रात आमची 40 वर्षापासून जर नावावर नाही जागा, ती नावावर हो, आम्हाला तिथं घरकुल बी शासनाने द्यावा बा अशी आमची इच्छा आहे. आणि आमच्या जेवढे तळागाळातले आदिवासी बांधव असतील त्यांना सुद्धा अशी झोपडी जरी असली तरी ती नावावर व्हावा बा ती जागा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.